या रूढी परमा जनार्दन महादेव पोशे या मुलगाचा देश झालेला आहे आम्ही या जे तुमच्या समोर 5 मोठी बांधलेले आहेत ते तुम्ही स्वीकार करायचं आणि तुमचं निरोपण इकडं संदर्भामध्ये शुभविवाहाच्या म्हणजे जे काय आम्हाला देश आले ते देश म्हणजे आमची मुलगी धर्मीस आहे अशा आम्ही हे देश त्यांना मी सपोर्ट करतो. आमची मुलगी धर्मीस आहे पण मी त्या दिवशी बोलल्याप्रमाणे म्हणजे मुलीच्या आईवडिलांना म्हणजे चहा पाणी प्यायला सूट आणि बाकीचे व्यवहारमध्ये असे धर्मीस हे होते. माझे पारूची साखर खाऊ या लग्नाची चला चला करा तयारी पाहुण्यांची माझे पाहुण्यांची साखर खाऊ या लग्नाची पारुलर देशला पाहुणे आले घरात त्यांचं हाणलाय गो नवा सारा बाजा वाजतय गो पोर नाचतान गो आज हाय गो तुझा साखरपुरा. दोन्ही यजमानीच्या उपस्थितीत नातेवाईक आपल्या यांच्या उपस्थितीत आजच्या या 2 यजमानीच्या घरा आजच्या दिवसापासून सुखाच्या दिवसाची सुरुवात होते. आज असा आमचा आजचा देवाचा दिवस घटना उद्या हळदीनं परवा लग्न तर या आपल्या गावाच्या रीतिरिवाज परंपरा यांना अनुसरून आपण या कार्यक्रमात यथेच्छेपणे परमेश्वराच्या कृपेने आनंदात साजरा करायचा आहे. आपल्या गावाची रीतिरिवाज परंपरा पाळताना घटना हळदी आणि लग्न यासोबत दोन्ही यजमान पक्षही वरपक्ष आणि वधूपक्ष एकमेकांना सहकार्य करायचं आहे. कधी काही थोडाफार लवटकार होल शाब्दिक असेल समजून घ्यायचं आहे एकमेकाला. त्याचप्रमाणे आजच्या या देवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वरपक्षाचा वधूपक्षाचा घरात आगमन झालेलं आहे. त्या आगमनाप्रत्यातलं चहा पाणी किंवा पाहुणचार हे काय कदाचित चूकबाद झाली असेल गैरसोय झाली असेल तरी क्षमा असावी. त्याचप्रमाणे माझ्या उपस्थितीत आज या आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला वधूपक्षाकडून विनंती आहे की प्रत्येकाने 2 घास खाऊन जावंच आहे. वरपक्षाला विनंती आहे त्यांचे नातेवाईक आले यजमानी आले त्यांचं पहिले कारभारी घराण्यांनी पहिले तुमचं आम्ही स्वागत करता आणि जी काय आपल्या गावाची परंपरा ती आज जी आपल्यासमोर दिसते आणि त्या परंपरेत याला चालता होतो तशी माझी एक विनंती आहे. कारभारी कुटुंबाच्या तरुणांनी माझी एक विनंती आहे. हल्दीचा कार्यक्रम काय करायचा कोण पाणी होता तर तिसऱ्या प्रकरण नाही होता का. दोन्ही यजमानांना माझी विनंती आहे की हल्दीचा कार्यक्रम लावा मौत मजा करून द्या. तर त्या मौत मजेमध्ये एकामेकाला राग पण नाही गेलं पाहिजे. असं आज ते तुम्ही आलं आणि तेच काय कमी जास्ती झालं तुम्हाला चहा मिळली नसेल तरी पण आम्ही कारभारी कुटुंबाचे तुम्ही तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करता. जय सर. आता गांधी चर्चा केली की काय 12 टाइम सांगले पण 12 आपलं तर काही लेखी नाही दिलेलं आहे. आता आमचं नाही लेखलं उद्या तिकडे वाजते तिकडे फोनाकडून पोलिसाची लग्न त्याला अंमला पण बोलतो तर आम्ही 10 वाजताच वाजतो 10 वाजताच कोणत्याही जेवणमध्ये एकदा लगीन लागलं तर मग थोडासा नवरा आयलाय नवरी आयली नवरा आयला
आईलय नवरी आईली झायलय साखरपुरा र नकवा झायलय साखरपुरा ए नवरा आईलय नवरी आईली झायलय साखरपुरा र नकवा झायलय साखरपुरा नाकवाचे पोरीचा मामाचे पोराशी ए नाकवाचे पोरीचा मामाचे पोराशी झायलय साखरपुरा र नकवा झायलय साखरपुरा ए नाकवाचे पोरीचा मामाचे पोराशी झायलय साखरपुरा र नकवा झायलय साखरपुरा नाकवाचा नगारा मामाची टिमकी ए नाकवाचा नगारा मामाची टिमकी वाजताय तरा तरार नकवा झायलय साखरपुरा ए नाकवाचा नगारा मामाची टिमकी वाजताय तरा तरार नकवा झायलय साखरपुरा मामानी हाणलय नवा नवा सारा ए मामानी हाणलय नवा नवा सारा बेसको लवकर जरा र नकवा झायलय साखरपुरा ए मामानी हाणलय नवा नवा सारा बेसको लवकर जरा र नकवा झायलय साखरपुरा मामा तुझे हातावर दिल्यान सुपाऱ्या मामा तुझे हातावर दिल्यान सुपाऱ्या चावर करा करार नकवा झायलय साखरपुरा ए मामा तुझे हातावर दिल्यान सुपाऱ्या चावर करा करार नकवा झायलय साखरपुरा अरे मामा तुझे पोराला घोरा हाणलय अरे मामा तुझे पोराला घोरा हाणलय बसवर त्यावर जरा र नकवा झायलय साखरपुरा अरे मामा तुझे पोराला घोरा हाणलय बसवर त्यावर जरा र नकवा झायलय साखरपुरा तुझे पोरीचा साखरपुरा झायलय नकवा तुझे पोरीचा साखरपुरा झायलय माझा विचार करार नकवा झायलय साखरपुरा ए नकवा तुझे पोरीचा साखरपुरा झायलय माझा विचार करार नकवा झायलय साखरपुरा लोणचा कोण खपावतोय लोणचा कोण खपावतोय ता देखवता हरणार
तू दाखव नका मध्ये कधी पेंटबाजीवाले जेवण येणार हो जेवण आज खाना घेऊचा सगळं घेऊचा पिका जरा एकदाच घास वा खात कोण दोन दोन एक राग धरता होती एकाला दिला का लगेच फोटो काढण्याचा विचार भूक माणसा तुम्हाला